नमस्कार. आजच्या समाजातील एक विदारक सत्य. विद्यालयाच्या जागेपायी कोणीच इथं भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी इथं रक्त कमी पडलं नाही. माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या वाहिल्या नद्या, ज्ञानगंगा कोरडी पडत ओसाड झाल्या शाळा. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतींची, गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिरं सोन्याची. धर्मासाठी पैशासाठी अनेक आंदोलने पाहिली, पण शिक्षणाच्या भल्यासाठी कोणी आंदोलने केली नाही. शाळेमधली दानपेटी भरलेली कधीच पाहिली नाही आणि मंदिरातली दानपेटी रिकामी कधीच राहिली नाही. शाळेतला पालक मेळावा पालकांवाचून राहून गेला. देवालयात चेंगरामेंगरीत माणूस मात्र तुडून मेला. विद्येचे ज्ञान देऊन गुरुजी मात्र गरीबच राहिला आणि अंधभक्तांचे दान घेऊन पुजारी मात्र धनवान झाला. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही आणि धर्माच्या नावाशिवाय देशाचं पानही हलत नाही. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले असे म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त केले आणि वित्तविना शूद्र फसले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.